यंदा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय? यावर्षी 4 गुरुवार आहे की 5? आणि महालक्ष्मी पूजेचा योग्य विधी काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊया या एकाच व्हिडिओमध्ये. कार्तिक महिना संपून आता पवित्र मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होत आहे. हा महिना हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी आतुर असलेल्या भक्तांसाठी या महिन्यात येणारे गुरुवार विशेष फलदायी ठरतात. हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या समाप्तीनंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो. यंदा मार्गशीर्ष महिना शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे आणि या पवित्र महिन्याची सांगता शुक्रवार दिनांक 19 डिसेंबरला होणार आहे. हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि देवी महालक्ष्मीला समर्पित असल्यानं विशेष शुभ मानला जातो. देवी महालक्ष्मीच्या व्रतासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अत्यंत महत्त्वाचे असतात. या गुरुवारी अनेक महिला महालक्ष्मीचं व्रत करून त्यांची मनोभावी पूजा करतात. यंदा 2025च्या मार्गशीर्ष महिन्यात एकूण 4 गुरुवार असणार आहेत. हे गुरुवार कोणत्या तारखांना येत आहेत पाहूया. पहिला गुरुवार येतोय 27 नोव्हेंबर रोजी, दुसरा गुरुवार आहे 4 डिसेंबर रोजी, तिसरा गुरुवार आहे 11 डिसेंबरला, चौथा गुरुवार आहे 18 डिसेंबरला. प्राचीन धार्मिक ग्रंथामध्ये मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिलं गेले. याच महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं मानलं जातं. त्यामुळे या काळात केलेली कोणतीही शुभ कार्य अधिक फलदायी ठरू शकतात. भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीतेमध्ये मासांनाहा मार्गशीर्षाहम म्हणजे सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे असं म्हटलंय. त्यामुळे हा महिना भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात भगवान राम आणि देवी सीतेचा विवाह संपन्न झाला असंही मानलं जातं. मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केल्यानं महालक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू या दोघांचीही कृपा प्राप्त होते, ज्यामुळे सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभतं. नवविवाहित जोडपे देखील लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी हे व्रत करत असतात. मराठी पंचांगानुसार आधी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा हिंदू कॅलेंडर मधील 9वा महिना असतो. या महिन्याला अघन महिना असंही म्हटलं जातं. 2025 मध्ये मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे 21 नोव्हेंबर रोजी शुक्रवारपासून आणि हा महिना शुक्रवारीच 19 डिसेंबर रोजी संपणार आहे. म्हणजे जवळपास 1 महिनाभर आपण या पवित्र महिन्याचे महत्त्व अनुभवू शकणार आहोत. आता आपल्या मनात प्रश्न असेल की यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात नेमके किती गुरुवार आहेत? तर आधी सांगितल्याप्रमाणे 4 गुरुवार आहेत आणि पहिला गुरुवार 27 नोव्हेंबरला, दुसरा गुरुवार 4 डिसेंबरला, 11 डिसेंबरला तिसरा गुरुवार आणि चौथा गुरुवार 18 डिसेंबर रोजी आहे. या 4ही गुरुवारी तुम्ही महालक्ष्मीचं व्रत आणि पूजा करून देवीचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते. आता मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी पूजेची योग्य पद्धत काय ती बघूया. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते. पूजेसाठी सकाळी लवकर उठून स्नान करावं. त्यानंतर स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंथरलं जातं. त्यावर तांदळाच्या राशीवर तांब्याचा कलश ठेवला जातो. कलशावर हळद कुंकू लावून त्यात पाणी, दुर्वा, नाणं आणि सुपारी घातली जाते. कलशावर विड्याची पानं किंवा आंब्याच्या पानांच्या डहाळ्या किंवा पंचपत्री ठेवल्या जातात. त्यावर श्रीफळ ठेवलं जातं. पाटावर देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित केली जाते. त्यानंतर विडा, खोबरं, फळं, खडीसाखर आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. मनोभावे महालक्ष्मीची पूजा केली जाते. महालक्ष्मी व्रतकथा वाचली जाते आणि शेवटी आरती केली जाते. व्रताची सांगता म्हणजे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी केलं जातं.